राहते. का आवडती ती काठ आहे का तिच्याकडे 2-4 वेळा पाहिलं मी जाताना. हे हा, मागं. तू नाही बाबा सर मागं लागणार नाही दाखवा. जे तिकडे धरलं जातं. नाही रे, जे काढ. नाही दिसून राहिलं कोणत्या बाजूला होतं या पाईप त्या बाजूला होतं का त्या बाजूला मी तुला काय पाईप खाली बघते. तिकडं त्यावर याच्या येईल होतं बांधकामाची इथं बरोबर का हां ना पण हे इकडचं लाकडाजवळ आहे जाऊ तिथं शिरलं त्या मोठ्या औषध निघालं तेव्हा मागू शकत आड होता औषध आहे त्याला तिथं असं घुसलं इकडचं राम एकडच्या कपारीत निघलं परत तिकडं निघलं इकडून मुलकं जातं नाही गेलं खाली नाही ना खाली पाण्यात वरच येतात मग ते मागं जमिनी त्याला त्या तिथं हां ती कपारी आहे का त्या कपारीतून मागं गेलं का कपार घुसला ह्या कपारी तिथं वर होतं बांधकामाच्या म्हणजे बांधकामाचं ना ते मुरबाची पाकी त्याच्यात आता तिथं नाही बांधकामाच्या खाली नाही का ते मुरबाचं टक्क बारी हा आणि तिथं असं आडवा म्हणजे ते खालचं तर काय पक्क नाही हां कच्चं त्याला जरा एवढी काडकी नेली मी काय धावतो ना शिजर घातली तर निघाल काही हा निघालं ना. म्हणजे इकडून घुसलं तर डायरेक्ट इकडून निघालं हां ते आता इकडं हाणला का तिथं घुसलं तर आपण हे इकडं धावड येतं इकडं तोंड निघालं तर इथं शक्यते मागं परत तिथंच मग मोरांनी मला मोर खाली लोंबकळलं पुन्हा तिथंच तोंड घातलं मागं शिरले काय चालतं पण धामी नाही माझं पिवळं 10 मिनिट असेल एवढ्या लांब असलं मग नागर असू शकतो नाही मग ते नागते म्हणते दुसरं होतं ते काहीतरी वेगळंच होतं ते पाण्यात त्या पडेल. बरं का पायशी मला लाकडाची काडी आहे काडी एखाद्या खाऊन घातली लागली एखाद्या बाजू ती निघेल का हां हा काडी जर एखाद्या बाजू घातली बोलली हा निघाल ना. लागलं तर निघेल हा. इकडूनच करायच्या पायपाच्या ती जाळी का ते जाळ्या कुठून ते मोठी गाळा पण ते नक्की त्याच्यातच घुसलं ना तिथंच होतं मी आलो तर त्याच्यावर परत येऊ होतं गेलं असतं बाहेर मला काय थोडंच वाटतं ते करता येईल ते कच्चं आहे ना असं थोडंसं काय नाही करणार हा करणार काय किती करतो बरं काळी आपल्याला नॉर्मल आहे याची येत ना मी फक्त इतकी लांब जाऊच्या पोलानं नावा याला त्याला दावा लावा लागतो पोला वगैरे बसा उलटाची काम करतो. धरले का त्याची मागे सर तिकीट दावा येते मोठी आणताय कोणत्या नाही मग एजन्सी ना दाव डबल लावायचं सिंगल डबल म्हणजे इथं फक्त नाव बरोबर माणसाला तेच म्हटलं तुम्हाला खाली गेल्या वजन आपण मारा नाणार बरोबर बरं का शक्का परिवर्तित घालून पाहायची रचना करता उतरते ना हां आज मोका सोडायचा नावा ते गेलं बसायचं नाही नाही याच्यावर जायचं direct. याच्यावर काय हे पाण्यातले घालवा नाही का बाबा किती वेळ खावा गॅस खावा किती वेळ उपास बरं का इजू भाऊ तू दाव्याने जाय त्या लोखंडाच्या याच्यावर तिथं आडा बारच्या कायच्याने खाली बांधकामावर जाय आणि त्या याच्यावर जाऊन उभा राह आणि मग तुला तसं करायचं सर आपण माळा तयार करून घेतो ना बस जर असलं तर आता मागशी उडी बिडी पाहायला लागलं नाही इकडं ते गुतव ना इकडं काय पण बरं कोणतंही असतं तरी उडी नाही मारणार मग आपल्याला माळा ते सोडायचं म्हणतात माणूस धरायचा मोकळी फळी सोडा बरं तेच दाखवा लागलं तर निघत काही बाजूला नाही हां सोडून तर पाहा हां अगं आणि तू मागं दाय बे सोडा का तू बांधतो तू इकडे उभा राहिला हा ना चालले का थोडा पण ते लाच मानलं का सगळं तुमच्या कोपऱ्यात पडन बिडन घ्यायचं हां याच्यावर किती वेळ उपास नाही धुवून ते काय ते खाली लोंबलेलं गावात काढा हे दोन हा. तिकडून का तुम्ही असा तर सोडा इकडून मग इथंच खाली आहे ना नाही ते सरकलं जावं मग तिथं जाता येईल गाव संपत ते कमी ही पण याला आला घे ना आता नाही सरकलं सर नाही सरकलं आता एक बाजू बरोबर आहे. आता तिथं वर जाऊ शकत तांतरीमध्ये पाय लागते नाही जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली काढले का जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली नाही काय म्हणलो बस बस आता ते जावं तिकडे जाईल ना असं इथं अरे पण दावं शिंगले ना डबल करावं लागत होतं ना म्हणजे एवढ्याच्या दाव्यावर कसं काय बसायचं ते बसायचं आहे. अरे पण जायला हाताला कातं ना ते दावं डबल बाहेर ना वायर जमा करायचं ते गेलं ते दुसरं आहे.
खोडाला पळून का जाऊ खोडाला आबा ना पण हाताने काही ते खोडाने काही हाताने करून सोड ते जाऊ अरे तू हातात इकडे कर ना बस डबल करावं लागेल तुझ्या सिमेंटाच्या पोनाला लावा किती ना सोडू तू आता बांधलं तिने तुझे जाऊ नाही नाही बरोबर आवड त्याच्यावर उलट टाईट करून घे अरे तुझ्या हिंदी वायरूप तुला जाता येते तिथे काही जात वायरूप जंगल गेलं का त्या जायचं परत जंगलात ताडा मारायचा पाहिजे मी परत हां नाही तर काय जातो तिथं गेलो का तारीना का मग तिथं गेलो परत त्या वरच्या जायचा तिथे छोटं आडा मारा कोण सोडतं खाली सोड खाली नको का जाऊ अरे तिकडं नाही जावं लागत तू खाली गेलो होतो हे करी हां मग जायचं जायचं काय वायरूप ना जा हां नाही गुतवलं तिला तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. तर आज आम्ही आमचे शेत रामदास शेठ माने तसेच आमचे मालक हरिश्चंद्र माने यांच्या विहिरीत खूप मोठा असा साप पडलेला आहे. तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. तर तुम्ही पण असे साप किंवा वन्यजीव घराशेजारी किंवा विहिरीचं ठिकाणी दिसले तर मारू नका. जवळच्या प्राणीमित्राला कॉल करा, ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल, आपलाही धोका टळेल. तर हे विहिरीचं पाणी पिण्याचं आहे म्हणून त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तर आमचे बापा समान हरिश्चंद्र माने यांचं खूप खूप अभिनंदन, कारण ते खूप अशा सुंदर वन्यजीवाला जीवनदान देणार आहेत. तर आमचे भावाप्रमाणे असणारे रामदास शेठ माने यांचंही खूप अभिनंदन, कारण त्यांच्याचमुळं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुम्ही पण असे वन्यजीव वाचवा, गोमाता वाचवा, गोमातेला जीवनदान द्या. तर धन्यवाद. जय शिवराय, जय आदिवासी. तिकडच्या काय नाही बरं आता जमा ती काही जातो पण आता मला आहे ना येत होती याच्या पाच जाऊ तर काय नाही तुम्ही खाली जास्त त्रास होतो त्यालाच जातो लागेल करायची. आता करायची झाड आहे का बुड्या मागं मागच्या यंदाला तेव्हा ते तुला काही लागते मोर बोर गेलं पाईप लागते नाही त्याचा हात अरे तुझं भाडा नाही मारला का हां जंगलला डाव्या अरे तरी मार हालत नाही अरे बरा तुझे भाऊ म्हणजे मारा उलटा म्हणजे सरकत नाही इकडे तिकडे जाऊ नको वर ओढू हम मारतो सांग हा गा सर ती बाजू आत ती बाजू आत अरे अरे उलटा आडा टाक तू बाहेर काढ आणि ती बाजू बाहेर घे बाजू आता हंगा अशी आणि देत असेल देते जाऊ दे मागं बिचारी तसं टाकून मारू का दाडा अरे नको मारू जे मागं सर कोण तिकडे भीतीला खेटवायचं ते तू एक दाडा काढ एक काढून अरे तो हात नाही पडायचा खाली जायला एक आडा हा करून तू काढ हां सर्वच लावता येईल असं जरा तुम्ही खाली जायला तो देखील तुला नाही असेल तुला आता या वायरसचा संदर्भच नाही. आता तुला जायनी जावं लागेल जाऊ सारखं बिचार खेळतो जायनी जावं लागेल जायनी गरबड आता त्या खळीच्या कोणावर जायचं
करायचं रोज बस आता पाहिजे कोपरा खाली तिकून दोर नाही का कुठं तिकडचं उजवा आता खाली हां इकडं तिरपा येईल अंगा हातावरचं तिथून तर मोरच्या डोळ्यापर्यंत होतो काठी द्यायची ती काढी फेकू का ठीक द्यावं लागेल अंगा हातापाशी घुसलं आडवं वरच्या द्वाऱ्यात नव्हे अंग तिथं त्याच्या खाली त्याच्या खाली येऊ शकतो काय झालं? नाही का मला जाऊ. आहे का तुला आता जावा. थांब काढ लावू का हां थांब 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 तो बाजूला ये. चला, चला. थांब नको बसू त्याच्यात बस एवढं आलं. अजून वाढायचं का बस आणि थांब बस कर. थांब आता बांधावं लागेल थांब बांधून घेऊ हा, बांधा. हां हा, बांधा, बांधा. तू तुझं पाहिजे नाही तू बस दे रे, इथं. टाईप करते इथं पाय द्यायचं. बस नाही का तू? हां ते सारखं नाही. हां बांधायचं. थांब 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 हां गेर पाय तू जाय ना आता नाही मागं बुंडे का पाहिजे पाय पाय करता येते एक पद एक पद अगोदर टाईट कर ना हे करता हं? हा बाबू काढती का ती तर नाही तर मग हं. केलं का ताई त्या मग पिये नाही काढती कुठे आहे माझा होती ती डाळ लावून सोडू का? जाऊ पर्यंत का तुझं बस बरं बसायला का बस हळूहळू बस बरं दावत आणलं तर जोका मारी ना का फळी इकडचं डावा हातात तरी टाकू लागतो ते येतो उतरून गेला का ते डावा हातात जाऊ दे बरं ते नाही ते इकडचं उतरत गेला ते डावा हातात जर बरं तेवढं तुला आधार राहील ते बी नाही करून घाल जाऊ ते. अगं ते आता फळीचा मोर कोण लागला का अगं तिथं निघलं होतं दोन्ही पण चांगले टाकून बस ना. नाही ना मग ती लांब जाईन येईल झोप खाली बरं का मागच्या गुंड्याजवळ बसलं तर फळीला कोण लागलं तिथं निघलं तिथं राहून. फेकून द्यावा का नाही, बांधा नका. टिकन काढ. तू नाही जाऊ का टिकन काढ. फेकू का नाही, नाही, टिकन नाही आलं. इथून वाटत खाली थोडा हा, सोड दे तुम्ही सगळं. इथं एक माणसं जाऊ. मला वाटतं मोठा ढोर असेल का मी बरं केलं गायब झाले सोड काढायचं. आली काय तुझी बाबा काय रे? पाहिजे थोडं बस तेवढं येताना एवढं वर येतात तेवढं वर येईल ना ते. त्याच्या डोक्यावर होतं त्या मुरमाच्या याचं नाही बरं नाही जसं पाणी वर येईल ना तसं ते वर चढत चालत आता तू कोणी हांग तिथं खबर बरं काही जाऊ इथं ना हा तिथे गोळे बारीक येतो खबर तिकडं नाही त्याच्या इकडे इकडे इथं पुढं आहे का हांगा असं त्याच्यात खाली खाली नाही खाली तर नाही भाऊ. हांगा तिथं नाही नाही तू वर येतो पायवर तिथं पायवर बरं बरं थांब तिथं तिथं त्याच्या इथं हातात ना इथं बसेल आहे. हां बरं का एकदम मग असं का टामी आला बरं हां येऊ का काढून शकतो काय आणा टामी नाही नाही त्याच्या खाली पायवर तिथं नाही इथं बसवते तिथं नाही बरं खबर इथं नाही नाही खाली 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 आणि येतं? तिथं आहे नाही इथं बरंच नाही गाडी शिरत नाही तिथं मोठ्यावर. तिथंच कुठं तरी बसतो नाही असं एवढं जर पाडलं हं. तर मग इथं लागत आता ते कसं काय जमलं का करू? काढायचं? पडन ते कसं आहे टिकणं वाढायला जमलं थोडं. नाही टिकणं नाही ते आपली खटावणी ना आहे ना? त्यांची कटावणी त्याबद्दल खापी जॉकला लावायची होती टाइम हा? नाही, ते असं हा? पाहिजे जीप जीप तो पाहिजे म्हणून केली कसं आहे. ती बारकी पार आम्हाला जाते येईल. पुढे खाली तांबट पुढं सापडलं. किती बाबा कशी तिथं मामाने घेतली होती ना हा ते जायचं 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 आलाय.
तेव्हा बाबांना विचारून बाबा म्हणा हा? तुझे ते बाबा आहे का त्यांना ना पार पुढे छोटी पार लागत म्हणून काय सकाळी मिळाला का तू खाली जरी वेगळं ते धरायचं कसं धरायचं ते म्हणजे पाण्यात पडत नाही तर कोणीतरी मग धरता येईल. नाही जागा होती नाही नाही फळीचा मोर कोण आहे का तिथं परत मागं फिरून लागलं बाबा तिथं घेतलं का हा ते मागं किती गेलंय फळी बसला का नाही पागत तिकडं उलटीचं काडी पाहून हां आता केलं मागं तुया का काडी आली पाहिजे आणि त्याचा जन्म झाला तर दगडदार झाला याच्यातून डोकं काढलं का शिकवतो तिकून तो मागं खावीत होता का तिथून घुसलं तिकडे डोकं काढतो आता खावितो तिथं परत मोर आलं आणि परत मागं रिटर्न शिरलं त्याच वाटत मग ते आतमध्ये किती किलो आंबे किंवा काय हे तू आता इकडे मोरं खावली का मग तिथं खाऊ सेकंड टाइम गोळा बिळा होतो त्याचं डोकं मोठं होतं का काय? बारीक आहे बरं का डोकं बारीक आहे ते चांगले लटार आहे मागं तुया का काडी आली पाहिजे अंगाची गोष्टी काही बी सप्टेंबर कसा होईल मुरून मागं खाऊ मुरून मागं खावल्यावर परत ध्यान द्यायचं मागं पाठवलं निघून हां चला बरीच लांब जाते काडी का गोळा होती एवढं पार नका बरं का? जिथं काय बसलं तिथं डोकं काढलं हां हां अरे पण ती निघन ते कच्चं निघन का कच्चं आहे बरं का आज किती पुढे आहे काय माहिती ते नाही मला सांगता येत नाही तर मग असं वर निघाले पाहू ये वर बरं का का? आता त्याला खांदायला ते काही तिथं बसता येते खांदायला नाही तो आधी पाहिजे पाहुणा एवढा असतो. पहा म्हणायला तू डोकं आहे का त्या कमानी होतं वरती बघा बसे तिथं पसारलं होतं बरंच केलं याला फोन केला त्याच्यावर त्या बांधते खाली उतरलं खाली नको पडलं. नाही बघ ते का बारीक आहे खाली पाडायला भाऊ मोठं आहे दांडार काती नाही का नाही त्याच मापात नाही एवढे दिवस ती कात नागाची. हां ती काठी नाही ना ती नागाची. असं कसं काय म्हणतो म्हणजे नाग निघून गेला नाही एखाद्या वेळेस जर असेल तर कसं काय नाही नाग नाही. ते कोरडे याच्यात असेल एखाद्या वेळेस तिथं